कैलास पर्वतावर शंकर पार्वती गजाननासह वास्तव्य करून होते तेव्हाची ही कथा. एकदा शंकर निद्रिस्त असता जवळच बालगणपती खेळत होते. खेळता खेळता त्यांचं लक्ष शंकराच्या मस्तकावरील चंद्राकडे गेलं. त्याने लगेचच तो चंद्र काढून खेळायला घेतला. त्या चंद्राशी खेळत खेळत बालगणपती दूरवर गेले. थोड्या वेळाने शंकर जागे झाले. जागे झाल्यावर पाहतात तो काय, त्यांना आपल्या मस्तकावरील चंद्र नाहीसा झाल्याचं आढळलं. तेव्हा त्यांनी नंदी आणि आपले गण यांना बोलावून घेतलं आणि चंद्राबद्दल विचारलं. तेव्हा गणांनी चंद्र गणपतीच्या हातात पाहिल्याचं सांगितलं. तेव्हा शंकरांनी गणपतीकडून चंद्र घेऊन येण्यास नंदी आणि गणांना फरमावलं. हुकमाप्रमाणे गण आणि नंदी निघाले गणपतीकडून चंद्र आणण्यास. एके ठिकाणी त्यांना गणपती चंद्राशी खेळताना दिसला. त्याला ते धरायला जाणार इतक्यात गणपती एकदम गुप्त झाला आणि दूरवर गणांच्या आणि नंदीच्या दृष्टीस पडला. तिथे ते गणपतीला पकडायला गेले तर पुन्हा गणपती गुप्त झाला. अशा प्रकारे एकदा गुप्त होऊन तर एकदा प्रकट होऊन, एकदा अतिशय जड होऊन तर एकदा आपल्या श्वासाबरोबर गणांना आणि नंदीला गणपतीने झरझर केले. शेवटी त्यांच्या शक्तीची घमेंड उतरवल्यावर गण थकलेले पाहताच गणपती त्यांना शंकरांच्या पायाशी बसलेला आढळून आला आणि चंद्रही शंकराच्या मस्तकावरच होता. हा चमत्कार पाहून गण आणि नंदी शंकरास म्हणाले, अहो शंकर, चंद्र तर आपल्या मस्तकीच आहे. हे ऐकून शंकरांनी मस्तकावर हात लावून पाहिलं तर खरंच चंद्र जागच्या जागीच होता. त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून शंकराच्या गणांना गणपतीच्या अफाट सामर्थ्याची कल्पना आली आणि ते गणपतीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून लोक त्यांना गणांचा अधिपती गणपती किंवा गणांचा ईश्वर म्हणजेच गणेश म्हणू लागले.